मानदेश माझा सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। सन्मित्र नाट्य महोत्सवाची 31 वर्षांची नाट्य परंपरा। आंतरजिल्हा या नाट्य स्पर्धा आम्ही घेत आहोत। उत्कृष्ट त्यांना प्रतिसाद मिळत आहेत। मोठमोठे दाते आमच्याकडे आहेत। पहिलं दाते बक्षीस या वर्षी आमचे देवडीचे नगराध्यक्ष धनाजीराव जाधव यांनी जाहीर केलेलं आहे। पहिलं बक्षीस 31,000 रुपयाचं आहे। दुसरं बक्षीस 25,000 रुपयाचं आहे। त्याशिवाय मानचिन्ह आणि अनेक वेगवेगळी बक्षीस या ठिकाणी दिली जातात। अत्यंत ग्रामीण भागात हा चांगला उपक्रम आम्ही चालू केलाय। 31 वर्ष आम्हाला इथल्या लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य दिलेलं आहे। सन्मित्र नाट्य महोत्सवाचं 31वा वर्ष आहे आणि ह्या सगळ्या कलाकारांनी दिग्गज कलाकारांनी मला परीक्षक म्हणून इथे नेमलं, त्याबद्दल मी या मंडळाची खूप आभारी आहे। आणि 31 वर्ष ही परंपरा सुरू आहे, त्याबद्दल खरंच गोंदवले खुर्दकर यांचे खूप खूप कौतुक आहे। धन्यवाद। नाट्य महोत्सवाची सुरुवात 31 वर्षापूर्वी झालेली आहे आणि या 31 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असंख्य कलाकार या रंगमंचकावर येऊन गेलेले आहेत आणि बक्षीस दाते, आश्रय दाते आणि प्रेक्षकांचं भरभरून मिळालेलं प्रेम, त्यामुळं आज आम्ही 31वे वर्ष सादर करीत आहोत। गेली 31 वर्षाची परंपरा या गोंदवले ग्रामस्थ खुर्द या गावाने जोपासलेली आहे। या ठिकाणी बरेपैकी कलाकार मोठ्या पिक्चरमध्ये सिरीजमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। खरं तर या रंगभूमीची ते पुण्य आहे। गोंदवले खुर्द यांचा हा 31वा नाट्य महोत्सव या ठिकाणी पार होत आहे आणि त्या नाट्य महोत्सवाचा आज बक्षीस समारंभ सादर होत आहे। खरोखर ही आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे। गोंदवले खुर्द ग्रामस्थांच्या वतीनं ही 31 वर्ष नाट्य स्पर्धा हे आयोजित करणं हे काही सोपी गोष्ट नाही आणि ती स्पर्धा यशस्वीपणे सन्मित्र सांस्कृतिक कला मंडळ या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडत आहे। नमस्कार, माझं नाव तन्वी केळकर। आमचं पहिलंच वर्ष होतं या स्पर्धेत सहभागी होण्याचं आणि खूप छान वाटली स्पर्धा। सगळ्या गावकऱ्यांनी खूप सपोर्ट केला आणि खूपच उत्तम। मला अभिनयाचा प्रथम क्रमांक मिळाला, याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। गोंदवले इथे 31वा ग्रामीण सन्मित्र नाट्य महोत्सव झाला। या वर्षी आम्हाला परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली। या गावामध्ये पहिल्यांदाच आम्ही परीक्षक म्हणून भूमिका बजावली। तर परीक्षण करताना काही वेळेला आम्हाला असा प्रश्न पडायचा की कुणाला बक्षीस द्यावा। इतक्या ताकदीचे कलाकार ग्रामीण भागातून आपल्या समोर कला सादर करतात आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातूनच तयार झालेला कलाकार पुढे मोठं काम करू शकतो। आणि यावर्षी पुण्यातून 2 संस्थांनी आपलं नाटक सादर केलं आणि त्यामुळे स्पर्धेला एक प्रकारची रंगत आली। सालाबाद प्रमाणे गेली 31 वर्ष गोंदवले खुर्द येथे श्री गोपाल कृष्ण जयंती निमित्त 20 ते 29 ऑगस्ट या कालावधीत नाट्य स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। या नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातील नामांकित नाट्य मंडळांनी सहभाग घेतलेला होता। या नाट्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभाकर कारंडे, प्रमुख पाहुणे म्हणून धनाजी जाधव उपस्थित होते। या कार्यक्रमाला नंदकुमार पोळ, प्रशांत अवघडे, कमलाकर माने, प्रभाकर शीलवंत, मयुरी कदम, जगन्नाथ भारती, डॉक्टर दिलीप पोळ, डॉक्टर प्रदीप पालवे, अमोल पोळ, स्पर्धेचे परीक्षक सचिन व सुप्रिया भागवत व मान्यवर उपस्थित होते। या नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्रिय कलाकृती पुणे यांना आपलाची वाद आपणाशी या नाट्यप्रयोगासाठी रोख रक्कम ₹31,000 दहिवडी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव यांच्याकडून देण्यात आलं। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस संक्रमण नाट्य संस्था पुणे यांना साखव या नाट्यप्रयोगासाठी रोख रक्कम ₹25,000 पोलीस निरीक्षक महेश कुमार सरतापे यांच्याकडून देण्यात आलं। तृतीय क्रमांकाचं बक्षीस जागृती कला मंच कुसवडे सातारा यांना गुपित तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचं या नाट्यप्रयोगासाठी रोख रक्कम ₹20,000 नंदकुमार पोळ व मल्हारी अवघडे यांच्याकडून देण्यात आलं। चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस अभिव्यक्त सातारा नाट्यप्रयोग ध्यानीमणी व रंगप्रभा नाट्य संस्था सातारा नाट्यप्रयोग सावली यांना विभागून रोख रक्कम ₹15,000 कमलाकर माने यांच्याकडून देण्यात आलं। ही नाट्य स्पर्धा सन्मित्र नाट्य महोत्सव मंडळाचे आधारस्तंभ ॲडव्होकेट प्रभाकर कारंडे, अध्यक्ष अर्जुनराव शेडगे, रमेश खांडेकर, भाऊसाहेब पोळ, जिजाबा शेडगे, सुनील पोळ, विजय ढालपे, राजाभाऊ कदम, गोंदवलेकर ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्या सहकार्याने आयोजित केलेलं होतं। या बक्षीस वितरण सोहळ्यात स्वाती पुणेकर यांचा बहारदार नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला।
मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, उपसंपादक लालासाहेब दडस, प्रतिनिधी अभिजित अवघडे, दहिवडी. आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.